पुढे ना मंडळी आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो, आता आपण चाललो आहोत सेकंड फ्लोअरला. सेकंड फ्लोअरला बघूया आपण काय आहे ते. मग चला या सेकंड फ्लोअरला चाललो आहेत आपण. सेकंड फ्लोअरला बघूया आता काय आहे ते. खूप सुंदर असा डेकोरेशन बघा, खूप छान वाटतंय. बघा ह्याच्यात एक आहे ना पूर्ण जिओ वर्ल्ड, ह्याच्यात ना पूर्ण मॉलमध्ये ना हे पेंटिंग्सने सजवलेलं आहे. ब्रँडेड वस्तूंचे शॉप्स आहेत बघा. हे लहान मुलांचं आहे, किड्स करून. लहान मुलांसाठी जे आहेत ना त्यांचंच आहे ब्रँडेड पूर्ण. खूप छान छान आहे. ह्याच्यात बेड्स वगैरे बघा लहान मुलांचे खूप छान आहेत. हे लहान मुलांसाठी असे लहान मुलांना वेअर करायला लागतात ना, सुंदर सुंदर बेड वगैरे पण आहेत बघा इकडे. सुंदर असे मॉल बघा, खूप छान आहे. तुम्हाला कधी इथे येऊन जर व्हिजिट करायची असेल तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. कॉस्ट वगैरे नाही आतमध्ये यायला, फ्री ऑफ कॉस्ट. व्हिजिट करू शकता. इथे तुम्ही बोलता ना ब्रँडेड वस्तू आणि खूप मोठा असा मॉल डेकोरेट केलेला आहे. वॉशरूम पण बघा यांचे खूप सुंदर असे आहेत वॉशरूम. हे बघा सिटिंग एरिया बघा, वॉश करायचं वगैरे बघा कसं सुंदर आहे. पण बोलणारच नाही मॉलमधलं वगैरे आहे करून. वॉशरूम बघा खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे. वॉशरूम बघा यांचे खूप सुंदर आहे, कोण बोलणार नाही वॉशरूम आहे करून. हे बघा पूर्ण हा वॉशरूम आहे ना. लाईट्स वगैरे लावलेले आहेत वॉशरूम. वेट एरिया सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे वॉशरूम. हे बघा वर्ण पूर्ण खालचा नजारा खूप सुंदर वाटतोय. आपण सेकंड फ्लोअरला उभे आहोत. खूप सुंदर असं वाटतंय. थर्ड फ्लोअरला काम चालू आहे. PVR सिनेमा वगैरे आहे, ते अजून चालू नाही झालेलं आहे बघा पूर्ण. एक वैशिष्ट्य आहे, पूर्ण पेंटिंग असे आपले राजस्थानचे जे हवेली वगैरे आहेत, महल वगैरे आहेत त्याच्याने सजवलेले आहे. ते एक खूप सुंदर एक या लोकांनी आपल्याला म्हणजे एक आठवण करून देण्यासारखे एक असं सजवलेलं आहे बघा. खूप जे जुन्या काळातले जे राजवाडे वगैरे आहेत ते असे सुंदर सजवलेले आहेत. पुढे हे बघा, हे आपण एक ब्रँडमध्ये आलेलो आहोत. इथे डेली वेअरसाठी जे आहेत वस्तू वापरायच्या त्या इथे आहेत अवेलेबल. पूर्ण असे जे आपले डायनिंग टेबल जे रोजच्या घरातल्या वस्तू आहेत पण ब्रँडेड आहेत त्या खूप वस्तू. रेट बघायचे 11,000 पासून औषधीचे कवर आहेत, फक्त 4,000 5,000 असे रेट बघा. पिलो कवर आहेत हे पूर्ण.
वापरातील वस्तू आहेत ना त्या इथे आहेत अवेलेबल. कपड्यांपासून ते स्टेशनरीपासून पूर्ण जे किचनमध्ये वगैरे पूर्ण लागणाऱ्या वस्तू आहेत ना ह्या इकडे आहेत. कपड्यांचे पण ब्रँड आहेत हा पूर्ण. पूर्ण मेन्सवेअर आहे सगळे पूर्ण जेंट्स लोकांचं. पूर्ण मेन्सवेअर आहे पूर्ण. बॅग्स वगैरे आहेत. हे लेडीज वेअर आहे तिकडे सगळे. हे सनग्लासचं सेक्शन आहे पूर्ण. सनग्लास आहेत पूर्ण. पूर्ण पिलो जे बेडशीट्स वगैरे आहेत त्यांचं पॉटरी करून आहे शोरूम. बेडशीट वगैरे पिलोज वगैरे असतात ना त्यांचं आहे. हे होम डेकोरेटसाठी आहे खूप सुंदर अशी. होम डेकोरेट वस्तू आहे. सुंदर अशा वस्तू आहेत बघा छान छान. डेकोरेट करायच्या असतील तर तुम्हाला असं हे प्लांट आहे. हे आहे प्लॅस्टिकचं आहे. होम डेकोरेटसाठी तुम्ही जर पण कॉस्टली आहे इथे. जर आपल्या खिशात पैसे असणार तर आपण इथे वस्तू शॉपिंग करू शकतो. छान छान असे प्लांट्स वगैरे आहेत. पुढे किचन सेट्स आहेत पूर्ण सुंदर असे. विलेरॉय आणि वॉक करून आहे ब्रँडेड आहे पूर्ण. वेगवेगळ्या प्रकारचे न्यू सुंदर सुंदर असे पेंटिंगचे आपल्याला डिशेस ग्लास वगैरे. हे खूप सुंदर असं क्रिसमसचं बघा एक डेकोरेट केलेलं आहे क्रिसमससाठी. छान असं. पुढे ना सुंदर असे फ्लावर्स आहेत. हे बघा खूप सुंदर असं टी लॉन्च आहे बघा. रिसेप्शन्स आहे हे टी लॉन्च आहे खूप सुंदर असं.
डेकोरेट केलेलं आहे, खूप छान. ते इथे येऊन तुम्ही ना फोटोशूट वगैरे पण करू शकता. हे बघा, हे एक सुंदर असं आहे बघा, वरती ना खूप छान असं आहे बघा, झुंबर टाईप आहे, खूप सजवलेलं, खूप सुंदर. खूप छान असं ना डेकोरेट केलेलं आहे बघा, खूप सुंदर वाटतंय. डेकोरेशन केलेलं आहे, खूप सुंदर. तर इथे यांची सेटिंग अरेंजमेंट बघा, खूप सुंदर केलेली आहे. हा कॅफे आहे, हे बघा, फ्लावर्स बघा, हे ना ओरिजिनल फ्लावर्स आहेत. हे बघा, गुलाबाची ना फुलं ओरिजिनल आहेत. हे बघा, ही पण अशी ओरिजिनल फुलं आहेत. कॅन्डल्स वगैरे आहेत, ह्याच्यामध्ये पण ही ओरिजिनल फुलं टाकलेली आहेत बघा. सुंदर असा फ्लावरनी बघा खूप सजवलेला आहे. इथे सिटिंग अरेंजमेंटला पण बघा पूर्ण असं सुंदर फ्लावर्स बघा. पूर्ण टी लॉन्च आहे हा, खूप सुंदर असं. ते इथे तुम्हाला फोटोज वगैरे काढायला देणार, तुम्ही इथे येऊन फोटोज वगैरे काढू शकताय बघा. टी लॉन्च करून आहे हे बघा, सुंदर असं टी लॉन्च वाटतंय. वरती बघा खूप सुंदर असं सजवलेलं आहे. अशी आपण बघितलं नाही बघा, खूप सुंदर असं वाटतंय बघा ते बघायला. मग अशी टी लॉन्च दाखवलं ना तुम्हाला, पूर्ण अशा मी तुम्हाला बॅग दाखवते, ब्रँडेड बॅग. खूप सुंदर अशा बॅग आहेत इथे, छान छान अशा बॅग, सँडल्स वगैरे आहेत. खूप सुंदर अशा बॅग वगैरे आहेत, सँडल बॅग. हे पूर्ण लाखाच्या वरती असणार ह्याची प्राइस वगैरे बघा, छान छान असे. ही 86,000ची बॅग आहे बघा. ही 67,000ची बॅग. सुंदरसे सँडल्स पण आहेत बघा, डायमंडच्या बॅग्स. एक डायमंड भरलेली अशी बॅग आहे. पूर्ण बॅग कलेक्शन आहे इथे बघा. कलेक्शन आहे इथे. लेडीज वेअर पण आहे, क्लोथ्स वगैरे, सुंदर ज्वेलरी वगैरे पण आहे. छान छान असे बॅग्स वगैरे आहेत. बघा, एक पूर्ण गोल्डन सेट आहे. फक्त वेअर 60,000चा ड्रेस आहे फक्त 60,000. बॅग्स वगैरे आणि ते सिल्वरमध्ये आहे. सिल्वर, तो गोल्ड मगाशी बघितला आपण, इथे सिल्वरमध्ये आहे.
ग्रीन शेडमध्ये आहेत पूर्ण. हे बघा, एक मस्त दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे एक मस्त असं डेकोरेट केलेलं आहे. बघा, सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे. आपण H&M दुसरं आहे ना मध्ये, जे आपले आर्ट हाऊस वगैरे आहे, जे लॉन्च झालेलं होतं, तिकडे आलेलो आहोत. तर इथे मी तुम्हाला दाखवते काही आपल्याला बघायला मिळतंय ते. हे मी दाखवते तुम्हाला. चला खाली जाऊन इथे काही नवीन बघायला मिळतंय ते आपल्याला. हे पण मुकेश अंबानींचंच आहे आर्ट हाऊस करून. हे पहिलं लॉन्च झालेलं होतं, त्यानंतर तो जिओ वर्ल्ड प्लाझा लॉन्च झाला. तर ह्याचं मी सुंदर असं बघत असाल तुम्ही. आपल्याला काय दिसतंय ते पुढे सुंदर अशी कार दिसते, स्पोर्ट्स कार आहे ती. तर आपण H&M मध्ये आलेलो आहोत. पुढे इथे ना सुंदर सुंदर असे आर्ट आहे. आर्टचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस वगैरे आहेत बघण्यासारखे. हे बघा, सुंदर अशी कार आहे ही. बघा, माय सुंदर असे ब्रँडेड आपल्याला ड्रेस वगैरे आहेत. छान सुंदर. तिकडे आतमध्ये जाऊन तर नाही देत आहे, मी तुम्हाला दाखवते लांबूनच. आपण H&M म्हणजे बाजूलाच आहे तो. काही दिवसांपूर्वी हा मॉल ओपन केलेला होता, तर ह्याचं लॉन्च झालेलं होतं. तुम्हाला कार कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि ही सुंदर अशी कार बघण्यासाठी तुम्हाला जिओ वर्ल्ड सेंटरला हे H&M यावं लागेल. बघा, सुंदर अशी कार आहे. या कारची प्राइस काय असेल मला कमेंट्स करून नक्की सांगा. हे बघा, सुंदर अशी कार. इथे बघण्यासाठी ठेवलेली आहे. सुंदर असे ब्रँडचे क्लॉथ्स वगैरे पूर्ण असे ब्रायडल, पूर्ण आहे बघा, ब्रायडलचं आहे. ब्रायडल लुक. हे बघा, पुढे ना असे ब्रँडेड आहेत पूर्ण. पूर्ण असे सुंदर असे बाजूलाच आहे दोन्ही मॉल. पुढे ना सुंदर असे मी तुम्हाला हे दाखवते, पेंटिंग्स दाखवते. खूप सुंदर असे पेंटिंग्स आहेत, हँडवर्क अशा पेंटिंग्स आहेत सुंदर अशा. सुंदर अशा पेंटिंग्स वगैरे आहेत. तिचं काम केलेलं असं साड्या वगैरे आहेत त्यांच्याकडे, खूप सुंदर अशा. पुढे एक मी साडी दाखवते तुम्हाला, हँडलूक केलेली. इथेच ती लोक विणून देतात पूर्ण असं. हे बघा, एक ब्रांसचं पूर्ण मूर्त्या वगैरे आहेत खूप सुंदर अशा. मूर्त्या आहेत या. अशा मूर्त्या आहेत खूप सुंदर अशा. गणपतीची मूर्ती बघा, खूप सुंदर वाटते. ब्रासचं आहे पूर्ण.
बघा सजवलेले आहेत. पूर्ण असं फ्लावरनी सजवलेलं आहे. काही रिसेप्शन्स वगैरे असणार त्याच्यामुळे सजवतात हे पूर्ण. छान असं बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा फ्लावर्सनी खूप सुंदर असं सजवतात आहे. केलेलं आहे पूर्ण असा जिओ वर्ल्ड प्लाझा. खूप सुंदर आहे. पूर्ण इथे पूर्ण असं हे केलेलं आहे, सजवलेलं आहे. हॉटेल आहे ट्रायंडर. हे बघा सुंदर असा हा जिओ वर्ल्ड बघा. खूप छान असा सजवलेला आहे. आतमध्ये पण तुम्हाला बाजूला H&M-चं आहे मॉल आणि हा वर्ल्ड प्लाझा असा करून खोललेला आहे. हा बघा. तर तुम्ही इथे येऊन नक्की एकदा व्हिजिट करा. खूप सुंदर असा मॉल आहे आणि पूर्ण ब्रँडेड वस्तू आपल्याला बघायला मिळतील. तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला टूर करायची असेल तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर इथे नक्की येऊन तुम्ही एकदा जिओ वर्ल्ड सेंटरला नक्की भेट द्या. आणि इथे 2 मॉल आहेत. तुम्हाला ते 2 म्हणजे तुम्हाला जिओ वर्ल्ड जो नवीन प्लाझा खोलला आहे तो पण बघायला मिळेल आणि जुना आहे ना आता काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेला आहे H&M करून आहे तोही बघायला मिळेल. तर नक्की येऊन इथे बघा. सुंदर याला जर ब्रँडेड वस्तू जर आपले आउट ऑफ कॉस्ट आहे, खूप महाग आहे, पण तुम्ही येऊन तर मजा घेऊ शकता. तर नक्की येऊन एकदा नक्की व्हिजिट करा. तर मंडळी चला आपण हा व्हिडिओ इथे संपवूया. असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकंती दीपाली. चला मंडळी.